पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए बच्चू, आता लवकर लवकर यायचं आहे प्लीज। आम्ही दोघं पण खूप वाट बघतोय तुझी, खूप म्हणजे खूप। या घरात असं रांगाला दुडू दुडू धावाला पाहिजे ना कोणीतरी। आम्हाला आई आणि बाबा अशी कधी एकदा हाक मारशील असं झालं। आपलं बाळ कसं आहे? डॉक्टर काय म्हणाले? आपलं बाळ ठीक आहे ना? हा, बाळाला काही होणार नाही ना? हो, पण मला काही जाणवतच नाहीये। जाणवत नाही। यश नेहा कुठे? त्यांना कळवलं असेलच ना? हो, ते मी होय। एकदा का नेहाचा आवाज ऐकला ना आणि परीचा आवाज ऐकला ना की मग बाळ हालचाल करायला लागेल ना। त्या दिवशी ना, दांडियाच्या दिवशी ते खूप पुढे मारत होता, नाचत होता। यश आणि नेहा आले ना की मग मला कसलीच काळजी नसेल। हो, तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी ना, दांडियाच्या दिवशी नेहाने मला किती सांभाळून घेतलं। तिने ना मला नाचू पण दिलं आणि आपल्या बाळाला पण काही होणार नाही याची काळजी घेतली। हो, नेहा ना नात्याने माझी सून आहे, पण त्या दिवशी ना ती माझी ताई बनली होती। जरा शांत राहा ना। हा, यश आणि नेहा खाणे आले बघा ना। निघाले ते येतील। निघाले म्हणजे येतील ना? यश आणि नेहा आले ना की मला पण लवकरच डिस्चार्ज मिळेल। एकदा का नेहा आली ना की मग मला कसलीच काळजी नाही राहणार। आपण लवकर घरी जाऊ। मग नेहा ना माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेईल, खूप काळजी घेईल नेहा। नेहाला येऊ दे। तुला ताप लागते ना, तू शांत राहा। तू नको बोलूस, फार तुला त्रास होतो की नाही? बोलायचं नाही आता। डोळे बंद कर, शांत। काका, तू का आलीस धावत पळत? सकाळी यायचंस ना तू। काका, मला बातमी कळली आणि राहवलंच नाही, मला काही सुधरेच ना। डॉक्टर कसे आहेत यश आणि परी? परीला जाग आली आहे, शी इज फाईन नाव। काही इंटरनल इंजुरी तर नाही, पण ती सतत यश सर आणि नेहा मॅडम बद्दल विचारते। काका, मी बोलते तिच्याशी। डॉक्टर, पप्पा बघा ना आपलं। अरे तू शांत हो, पण एकदम शांत। यश कसं आहे? ऑपरेशन झालंय व्यवस्थित, डोक्यात काचा होत्या, पण ते सगळं आम्ही क्लीन केलंय। आउट ऑफ डेंजर आहे तो?
जे काही आहे ते स्पष्टपणे सांगावं. आउट ऑफ डेंजर आहे असं नाही, पण पुढच्या 48 तासात यश सरांनी शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे, नाहीतर काय. कोमात जाण्याची भीती आहे. येईल तो. त्याला यावंच लागेल. परी, इथे दुखतंय का? नाही. इथे थोडस दुखतंय. शेफाली मावशी, मी इथे कसे आले? मी तर गाडीत झोपले होते. फ्रेंड मला इथे घेऊन आला का? हो, पण आता तू इथे आली आहेस ना, डॉक्टर काका ना तुला खूप छान औषध देतील आणि आमची परी लवकर बरी होईल. फ्रेंड कुठे आहे? परी, तुला माहितीये, मी ना डॉक्टर काकांना सांगितलंय की आमची परी इंजेक्शनला अजिबात घाबरत नाही. ती सगळी औषधं घेणार. तू घेणार ना? आई आणि फ्रेंड डॉक्टर काकांशी बोलतोय का? शेफाली मावशी, सांग ना फ्रेंड कुठे? शेफाली मावशी, माझी आई कुठे आहे? बोल ना शेफाली मावशी. काय झालं? परी पडली ना. तिला उचलून धावत इथे आणण्यामध्ये फ्रेंड पण पडला. फ्रेंडला लागलं? खूप लागलं बाळा. मला त्याला भेटायचंय. फ्रेंडनी तुला इथे आणल्यावरती तुला कसं डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, औषध दिलं, तसं आता फ्रेंडला डॉक्टर ट्रीटमेंट देतात. त्याच्या ड्रेसिंग करतायत, त्याला औषध देत आहेत. मला भेटायचंय त्याला. परी, तू अशी लगेच नाही भेटू शकत फ्रेंडला. का नाही? मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. बाळा, त्यांना डॉक्टर तपासतायत ना आता. नाही, मला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. परी, हट्ट करू नकोस प्लीज. तुला भेटायचंय ना? ठीक आहे. पण एक आहे, त्याला तिथे लांबून बघायचं आणि तिथे जाऊन गोंधळ घालायचं नाही. लांबून बघायचं, गप्प बसायचं, आवाज नाही. चालेल? चालेल. ठीक आहे, चला. आजोबा, मी कशी पडले? फ्रेंडला लागलंय का? गाडीमधून पडले? परी, तू मला काय प्रॉमिस केलेस? तू शांत बसशील, कुठलाही प्रश्न विचारणार नाहीस. आपण फक्त त्याच्याकडे बघायचंय लांबून, हो ना? हो, मी त्याला एक प्रश्न पण विचारणार नाही. आणि तो जर बोलला ना, तर मी त्याला म्हणेन की तू बोलू नको, तू नुसतं आराम कर, तुला जास्त दुखतंय ना. जाऊया? चल. फ्रेंड, इतकं कसं लागलं तुला? तुझं लक्ष कुठं होतं?
मी आईला सांगणार आहे तुझं नाव. आई तुला ओरडणार आहे. आजोबा कसं लागलं फ्रेंडला, तर बोलत का नाहीये? परी, तू मला काय प्रॉमिस केलेस? तू शांत बसशील, काहीही प्रश्न विचारणार नाहीस. शांत बसून फक्त त्याच्याकडे बघायचं इथून, हो ना? सॉरी. बोलेल तो, बरा झाला की बोलेल. हे का पिकूची बाबाला नकोय. दे मला. जा. वाव, आज कोणाचा तरी आवडता पिझ्झा आलाय घरामध्ये. डबल चीज आहे या पिझ्झावर. वाव, बेल पेपर्स पण आहेत, येलो आणि रेड, अँड कॅप्सिकम अँड ऑलिव्हज अँड मशरूम्स. कोणाचा तरी आवडते सनराइज टमॅटोज पण आहेत. कोण खाणार आहे हे? गुड. नेहा वहिनी सापडली का? नाही अजून. ती का सापडत नाहीये? तुम्ही तिला शोधत का नाहीये? मला तिची खूप आठवण येते. ओके. ती कुठे गेली अजून? ती मेली असेल का? पिकूचो, असं नाही बोलायचं बेटा, असं नाही बोलायचं. तिनं कुठेही गेलेली नाहीये. ती लवकरच सापडेल आणि लवकरच घरी परत येईल. आणि आपल्या सगळ्यांचे प्रेयर्स आहेत की नाही तिच्या बरोबर. ती लवकर येणार. तुला माहितीये का, ती परत घरी आली ना तर ती मला विचारणार आहे की पिकूचूने काही खाल्लंय का. आणि मग मी नाही असं म्हणाले तर मग ती मला ओरडेल ना. ती म्हणेल ना, पिकूचूने का नाही खाल्लंस तू, का खायला दिलं नाहीस तिला. खायला हवं ना. मला नको, मला खरंच भूक नाहीये. बच्चा प्लीज असं नको करूस. ती येणार आहे परत. हा, ठीक आहे. ऍटलिस्ट तू असे 2 पोर्शन्स खा, ओके? जास्त नको. ती खरंच येईल ना? हो, ती खरंच लवकरच परत येणार आहे. तू तर खाऊन घे बच्चा, मला हॉस्पिटलला जायचंय. ओके? नेहा बहिणी तिथे सुद्धा येऊ शकते ना? यश सुद्धा तिथे म्हटल्यावरती. हो, येऊ शकते. आता खाशील ना? हा, प्लीज कमान. ओके? कारण मला आहे ना आता पोलिसांकडे जाऊन मग हॉस्पिटलला जायचं, लेट होईल मला. ओके? तू पोलिसांना सांगशील का तिला लवकर शोधायला? हो बच्चा, नक्की सांगेन. ओके? खाऊन घे. नको. गुड बॉय आहेस ना तू. ओके, पण नक्की येईल ना वहिनी? नक्की येणार. एक आनंदी कुटुंब एकाच झटक्यामध्ये कोलमडून गेलं. सगळ्यांना जोडून ठेवणारी, बांधून ठेवणारी नेहा ही अशी अचानक गायब झाली. शेफाली, ती लवकरात लवकर सापडायला हवी. आपला यश आहे ना, तो पण लवकरात लवकर बरा व्हायला हवा ग.
आजोबा आजोबा नेहाबद्दल काही कळलं का हो? शोध चालू आहे. आजोबा 15 तास उलटून गेले तो. आता तर थोडी थोडी काळजी पण वाटायला लागली तिच्याबद्दल. खरं तर परीसाठी मी हरलो नाही अजून, सापडेल ती. बाबा तुम्ही निघा आता, मी आहे इथे. ठीक आहे. रात्रभर इथेच आहात तुम्ही पप्पा. घरी जा आणि आराम करा प्लीज. मी ठीक आहे. पण मी काय म्हणते आजोबा, त्या बरोबर बोलतायत. तुमची खूप दगदग झालीये आणि आम्ही दोघी आहोत ना इथे. तुम्ही जा ना घरी, आराम करा. पप्पा ऐका ना, परी आहे ना आपली, तिला डिस्चार्ज मिळालाय. ओके, सो तुम्ही तिच्या बरोबर घरी जा आणि रेस्ट घ्या. ओके, तुला एकदा सांगून कळत नाही का? पुन्हा पुन्हा तेच सांगतेस. मी इथेच थांबणार आहे. यश आणि नेहाची काहीतरी बातमी मिळेपर्यंत मी इथेच आहे. चौधरी साहेब, अरे तुमचीच तर वाट पाहतोय मी. आहात कोण तुम्ही? काय जर आमच्या सुनबाईचा काही पत्ता लागला? म्हणजे कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले का तिला? अहो तुम्ही बोलत का नाही? सुनबाईचा काही शोध लागला की नाही? आई एम सॉरी टू से, आपका जंगल पालतं का? संपूर्ण पोलीस फोर्स कालपासून शोध घेत आहे, पण कुठेच नेहा मॅडम सापडल्या नाही. सापडल्या नाहीत म्हणजे काय? जाणार कुठे ती? कुठेतरी ऍक्सिडेंट स्पॉटच्या जवळच असेल ना. तुम्ही तुमचा शोध चालू ठेवा, ती तुमची ड्युटी आहे. हो सर, पण त्या आसपास नव्हत्या. माणूस असा अचानक गायब कसा होऊ शकतो? हो साहेब, पण त्या जंगलात शॉपच असतात कदाचित. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? तुमचं सर्च ऑपरेशन सक्सेस होत नाहीये म्हटल्यानंतर तुम्ही ही असली कारण देताय? हाऊ डेअर यू! कमिशनर साहेब, जगन्नाथ चौधरी बोलतोय. माझ्यासमोर तुमचे हे इन्स्पेक्टर पाटील उभे आहेत. ते मला सांगतात की आमची सुनबाई अजून सापडलेली नाही म्हणून. आपलं कालच बोलणं झालं होतं. तुमचं शोध कार्य तुम्ही, याचा अर्थ काय मी समजू? तुमच्या शोधाकार्याचे डिटेल्स नको आहेत मला, रिझल्ट पाहिजे. मिसिंग मध्ये सुद्धा नाहीये का? अरे असं कसं होईल? ती कुठेतरी तिच्या ऍक्सिडेंट स्पॉटच्या जवळपास असेल ना, जखमी अवस्थेत असेल तर शोधा ना. जंगलात ही वस्तू सापडली आम्हाला.